नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायावर अक्षर ब्रह्मयोग यावर लिहिलेल्या एका विश्लेषणाची चर्चा करणार आहोत. हो, यात मृत्यूचा क्षण आणि परब्रह्माचं स्वरूप यावर खूप छान लक्ष केंद्रित केले आहे. खरं तर यातील संकल्पना खूप चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. म्हणजे ब्रह्म काय आहे, कर्म काय आहे, हे सगळं अचूक आहे. पण वाचताना मला एक प्रश्न सतत सतावत होता. या सगळ्या मोठ्या तात्विक गोष्टी एका सामान्य माणसाला, जो रोजच्या धकाधकीत जगतोय, त्याला आपल्या आयुष्याशी थेट कशा जोडायच्या? म्हणजे ब्रह्म अविनाशी आहे हे कळलं, पण माझ्या सोमवारच्या सकाळच्या कामाशी त्याचा काय संबंध? ते ना थोडं दूरचं वाटतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच या विश्लेषणातील सर्वात मोठी संधी आहे असं मला वाटतं. अच्छा. सध्याची मांडणी ही एका उत्तम विद्यार्थ्याच्या नोटसारखी आहे. अगदी अचूक, स्पष्ट, पण थोडीशी म्हणजे निर्जीव वाटते. ती माहिती देते पण वाचकाच्या मनात घर करत नाही. बरोबर. त्याच्या दैनंदिन अनुभवांशी आणि आधुनिक संघर्षांशी जोडून सादर केल्यास त्याचा प्रभाव कित्येक पटीने वाढेल. हेच सिकास आहे. म्हणजे नेमकं कसं, याचं एखादं उदाहरण द्याल का? नक्कीच. आपण अध्यात्म ही संकल्पना घेऊया. ठीक आहे. विश्लेषणात याचा अर्थ इंडिव्हिज्युअल सोल किंवा स्व असा दिला आहे, जो बरोबर आहे, पण तो तिथेच थांबतो. आता विचार करा, आजच्या काळातला तरुण स्व ओळखीचा शोध किंवा ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो त्या टप्प्यातून जात आहे. हो. तो सोशल मीडियामध्ये, करिअरमध्ये, नात्यांमध्ये स्वतःची ओळख शोधतोय. हो, मी कोण आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. अगदी. तर आपण या संकल्पनेला थेट याच्याशी जोडू शकतो. आपण असं मांडू शकतो की आज आपण सगळे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर बाहेर शोधतोय. गीता आपल्याला सांगते की उत्तर आत आहे. तुमची खरी ओळख, तुमचं पद, तुमचे फॉलोअर्स किंवा तुमचं शरीर नाही, तर तो अविनाशी आत्मा आहे. म्हणजे संकल्पनेला थेट आजच्या भाषेत आणायचं. बरोबर. असं केल्याने अध्यात्म ही केवळ एक शब्दकोशातील व्याख्या न राहता वाचकाच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर बनते. खरे. आणि कर्म या संकल्पनेचं काय? तिची ओळख घडण्यास कारणीभूत ठरणारी शक्ती अशी करून दिली आहे. हो, आणि ती व्याख्या तात्विकदृष्ट्या योग्य आहे, पण ती वाचकाला कृती करण्यासाठी तितकी प्रवृत्त करत नाही करत. या उलट आपण कर्म म्हणजे तुमच्या दैनंदिन निवडी आणि त्याचे परिणाम असं सांगावं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे शेकडो छोटे छोटे निर्णय घेतो तेच आपलं कर्म आहे. अच्छा, म्हणजे लहान सहान गोष्टी. हो, जसं की वाहतुकीचे नियम मोडण्याचा मोह टाळणं, कामात प्रामाणिकपणा ठेवणं किंवा गरज नसताना कोणाबद्दल वाईट न बोलणं, हेच खरं कर्म आहे. आणि याच लहान निवडी आपलं भविष्य घडवतात. असं सांगितल्यावर कर्म ही एक मोठी गूढ गोष्ट न वाटता आपल्या हातात असलेली एक शक्ती वाटते. हे खूपच व्यावहारिक आहे. म्हणजे कर्म म्हणजे फक्त मोठी दान धर्म किंवा पाप नाहीत, तर प्रत्येक क्षणाची निवड. अगदी बरोबर. आणि अजून एक उदाहरण देतो. ब्रह्माचा दिवस, जो अब्जावधी वर्षांचा आहे. ही संकल्पना वाचकाला घाबरवण्यासाठी नाही. तिचा उपयोग एक मानसिक साधन म्हणून करता येतो. जेव्हा आपल्याला ऑफिसमधील एखादी अडचण किंवा नात्यातील तणाव खूप मोठा वाटू लागतो, तेव्हा या वैश्विक वेळेच्या विशाल पटावर आपली समस्या किती लहान, किती क्षणभंगूर आहे याची जाणीव त्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकते. खरे. ती त्याला त्याच्या चिंतांमधून बाहेर काढून शांत करू शकते. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक संकल्पना ही केवळ माहितीचा तुकडा न राहता वाचकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारं एक साधन बनवली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकदा का या संकल्पना वाचकाच्या आयुष्याचा भाग बनल्या की पुढचा प्रश्न येतो, कोणता? त्या प्रत्यक्षात आणायच्या कशा? इथेच कृष्णाचा तो प्रसिद्ध उपदेश येतो, माझे स्मरण कर आणि युद्धही कर. खरं सांगायचं तर हे ऐकायला जवळजवळ अशक्य वाटतं. ते वाटू शकतं. एकीकडे जगाशी लढायचं, आपलं काम करायचं आणि त्याचवेळी मनात देवाचं स्मरण ठेवायचं. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय शक्य आहेत? त्या एकमेकांच्या विरुद्ध नाहीत का? आणि हाच तो संघर्ष आहे जो या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी असायला हवा. अच्छा. सध्याच्या मांडणीत हा उपदेश एका सूचनेसारखा, एका आदेशासारखा येतो, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यात एक आंतरिक तणाव आहे. सांसारिक जबाबदाऱ्या म्हणजे अर्जुनासाठी युद्ध, आपल्यासाठी नोकरी, कुटुंब. हो.
बरोबर. आपलं मन एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतं. हो ना. कामात लक्ष दिलं की देवाचा विसर पडतो आणि देवाचं नामस्मरण करत बसलो तर कामाचं काय होणार. हा जो खरा व्यावहारिक संघर्ष आहे तो अधिक ठळकपणे मांडला पाहिजे. म्हणजे हे विश्लेषण म्हणजे केवळ उपदेशांचा संग्रह न राहता या संघर्षावर मात करण्यासाठी एक हाऊ टू गाईड बनायला हवं असं तुमचं म्हणणं आहे का? अगदी तसंच. हा अध्याय म्हणजे अर्जुनाला दिलेलं एक प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. या संघर्षावर मात कशी करायची हेच तो शिकवतो. उदाहरणार्थ आपण अंतिम विचारांची शक्ती या भागावर अधिक लक्ष देऊ शकतो. तिथे हा प्रश्न विचारायला हवा की ठीक आहे, अंतिम क्षणी देवाला आठवणं महत्वाचं आहे, पण ते इतकं कठीण का आहे? आणि याचं उत्तर, कारण आपलं मन सवयीचं गुलाम आहे. आपण आयुष्यभर ज्या गोष्टींचा विचार करतो, पैसा, करिअर, चिंता, नाती, त्याच गोष्टी शेवटच्या क्षणी आठवतात. आपलं युद्ध आपलं लक्ष इतकं विचलित करतं की स्मरणाला जागाच उरत नाही. मग यावर उपाय काय? हे विश्लेषणात कसं मांडता येईल? इथे आपण एका सुंदर रूपकाचा वापर करू शकतो. विचार करा एका उत्कृष्ट सतार वादकाचा. ठीक आहे. जेव्हा तो मोठा कार्यक्रमात सतार वाजवतो तेव्हा त्याची बोटं आपोआप तारांवर फिरतात. त्याला प्रत्येक सूर आठवून वाजवावा लागत नाही. हे कसं शक्य होतं? सरावाने, रियाजमुळे. अगदी बरोबर. कारण त्याने वर्षानुवर्षे रोज न चुकता रियाज केलेला असतो. त्याचा तो सराव त्याच्या मनात आणि शरीरात इतका मुरलेला असतो की मुख्य कार्यक्रमात ते संगीत अगदी सहजपणे नैसर्गिकरित्या सादर होतं. वा, हे रूपक खूपच सुंदर आहे. म्हणजे आपलं रोजचं आयुष्य, आपलं युद्ध हीच रियाज करण्याची जागा आहे. बरोबर. आपलं सांसारिक जीवन हा तो मुख्य कार्यक्रम आहे आणि ईश्वराचं स्मरण हा तो रियाज आहे. जर आपण दिवसभर प्रत्येक कामात, जेवताना, चालताना, काम करताना देवाच्या स्मरणाचा सराव केला तर ती सवय इतकी खोलवर रुजते की मृत्यूच्या अंतिम क्षणी त्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात ते स्मरण आपोआप आणि सहज शक्य होईल. पण संगीतकाराचा कार्यक्रम काही तासांचा असतो. आपलं आयुष्य तर 24 तास चालणारं युद्ध आहे. हा रियाज कसा टिकवायचा? यात व्यत्यय तर येणारच. नक्कीच येणार. आणि म्हणूनच हा संघर्ष आहे. पण गीता सांगते की निराश होऊ नका. रियाज चुकतो पण तो सोडायचा नाही. प्रत्येक वेळी जेव्हा लक्ष विचलित होईल तेव्हा त्याला पुन्हा स्मरणाकडे वळवायचे. ह्या अध्यायाची मांडणी मी माझे अंतिम आध्यात्मिक ध्येय न विसरता माझे सांसारिक जीवन उद्देशपूर्ण आणि जबाबदारीने कसे जगू शकेन ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर म्हणून केली तर तो वाचकाला अधिक जवळचा वाटेल. म्हणजे तो केवळ एक तात्विक उपदेश न राहता त्याच्या रोजच्या संघर्षावर एक व्यावहारिक तोडगा ठरेल. अगदी. रियाज आणि त्याचा परिणाम यावरून मला त्या 2 मार्गांची आठवण झाली, शुक्ल आणि कृष्ण गती. जर आयुष्यभर हा रियाज केला तर त्याचा निकाल म्हणजे मार्ग असा याचा अर्थ होतो का? हो, तसाच व्हायला हवा. कारण सध्याच्या लिखाणात ते थोडे अचानक आणि गूढ वाटतात. जणू काही अध्यायाच्या शेवटी एक नवीनच विषय सुरू झाला आहे. हो, आणि यामुळे वाचक गोंधळात पडू शकतो. सध्याच्या वर्णनानुसार असं वाटू शकतं की तुमचा मृत्यू कोणत्या काळात होतो, शुक्ल पक्षात की कृष्ण पक्षात, यावर तुमची गती अवलंबून आहे. बरोबर. जे थोडं दैववादी वाटतं. हो, आणि मुख्य संदेशापासून वेगळं वाटतं. जणू काही आयुष्यभर केलेल्या साधनेपेक्षा मृत्यूची वेळ जास्त महत्त्वाची आहे. पण खरं तर या 2 मार्गांचा अध्यायाचा मुख्य संदेशाशी म्हणजेच सतत स्मरणाशी थेट आणि खोल संबंध आहे. तो संबंध काय आहे? तो कसा स्पष्ट करायचा? हे 2 मार्ग म्हणजे निवडीचे पर्याय किंवा योगायोग नाहीत. मग काय आहेत? ते आयुष्यभर जोपासलेल्या चेतनेचे आणि कर्मांचे स्वाभाविक परिणाम आहेत. ते मृत्यूच्या वेळी मिळणारे सरप्राईज नाहीत, तर आयुष्यभराच्या परीक्षेचा तो निकाल आहे. या मार्गांना आपण प्रतिकात्मक रूपात पाहिलं पाहिजे. प्रतिकात्मक? हो. शुक्लगती म्हणजे प्रकाशाचा मार्ग. पण हा प्रकाश कुठून येतो? तो केवळ चंद्राच्या कलेचा प्रकाश नाही. मग कसला प्रकाश आहे तो? तो ज्ञानाचा, निस्वार्थ सेवेचा आणि ईश्वर चेतनेचा प्रकाश आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्मरण आणि कर्तव्य या तत्वावर जगलं, ज्यांचं जीवन या ज्ञानाने उजळून निघालं आहे, त्यांच्यासाठी हा स्वाभाविक मार्ग आहे. अच्छा.
त्यांच्यासाठी मृत्यू शुक्ल पक्षात होवो किंवा कृष्ण पक्षात काही फरक पडत नाही, कारण ते स्वतःच प्रकाशात जगले आहेत. शुक्ल पक्ष हे केवळ त्या आंतरिक प्रकाशाचं बाह्य प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे शुक्ल पक्षात मरणं महत्वाचं नाही, तर प्रकाशात जगणं महत्वाचं आहे. मग कृष्णगती म्हणजे काय? कृष्णगती म्हणजे अंधाराचा मार्ग. हा अंधार म्हणजे अज्ञानाचा, भौतिक आसक्तीचा. हे त्या लोकांचे प्रतीक आहे ज्यांनी चांगली कर्मे केली, पण केवळ भौतिक फळांच्या अपेक्षेने. उदाहरणार्थ, मी दान धर्म करतो कारण मला पुण्य मिळावे आणि स्वर्गात चांगली जागा मिळावी. इथे हेतू चांगला असला तरी तो स्वार्थाने प्रेरित आहे. त्यांचं लक्ष अंतिम ध्येयावर म्हणजे ईश्वरावर नव्हतं, तर कर्माच्या फळावर होतं. अगदी. यामुळे त्यांना तात्पुरते स्वर्ग सुख मिळते, पण मुक्ती मिळत नाही आणि ते पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. कृष्ण पक्ष हे त्या अज्ञानाच्या, त्या भौतिक आसक्तीच्या अंधाराचं प्रतीक आहे. हे स्पष्टीकरण खरंच खूप महत्वाचं आहे. अशी मांडणी केल्यावर हे मार्ग म्हणजे केवळ एक गूढ संकल्पना न राहता अध्यायात आधी सांगितलेल्या तत्वांचा एक तार्किक आणि थेट परिणाम वाटतात. हो, आणि मग संपूर्ण अध्यायाला एक प्रकारची सुसंगती येते. सुरुवातीची तत्व आणि शेवटचा निष्कर्ष एकमेकांशी आपोआप जोडले जातात. बरोबर. आणि मग वाचकाला हेही कळतं की त्याचा अंतिम मार्ग हा मृत्यूच्या वेळेवर किंवा नशिबावर नाही, तर त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर, त्याच्या रोजच्या रियाजावर अवलंबून आहे. यामुळे त्याला आपल्या जीवनाची जबाबदारी घेण्याची प्रेरणा मिळते. तर या चर्चेतून 3 मुख्य मुद्दे समोर आले. 1. यातील ब्रह्म, कर्म यांसारख्या अमूर्त संकल्पनांना वाचकाच्या दैनंदिन अनुभवांशी आणि आधुनिक जीवनातील प्रश्नांशी जोडा. हो, जेणेकरून त्या केवळ माहिती न राहता साधने बनतील. त्या तात्विक न राहता व्यावहारिक झाल्या पाहिजेत. 2. स्मरण आणि कर्तव्य यातील केवळ उपदेश न सांगता त्यामागील मूळ संघर्षाला आणि तणावाला केंद्रस्थानी आणा. हा अध्याय म्हणजे त्या संघर्षावर मात करण्यासाठी दिलेलं एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे, हे दाखवून द्या, कदाचित त्या सतारवादकाच्या रूपकाप्रमाणे, जेणेकरून वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळेल. आणि 3. मृत्यूनंतरच्या शुक्ल आणि कृष्णगती या 2 मार्गांना केवळ गूढ किंवा दैववादी वाटा म्हणून न दाखवता ते आयुष्यभराच्या साधनेचे आणि चेतनेचे प्रतिकात्मक आणि तार्किक परिणाम आहेत हे स्पष्ट करा, ज्यामुळे संपूर्ण अध्यायाची एक सुंदर सुसंगत सांगड घातली जाईल. अगदी. या बदलांमुळे तुमचं हे विश्लेषण केवळ माहिती देणारे न राहता वाचकाला त्याच्या जीवनातील युद्धासाठी, त्याच्या रोजच्या संघर्षासाठी एक व्यावहारिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक ठरू शकेल. नक्कीच. तुमच्या साहित्यात हे बदल केल्यानंतर ते कसे वाटते हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही ते पुन्हा आमच्याकडे पाठवू शकता.